टाइम ट्राय करत होतो त्यामुळे म्हटलं की पहिला मी ट्राय करून बघतो कसं होते बघतो. आणि विहान तर एवढा आवडीने पित होता तुम्ही विचारूच नका, ग्लास सोडतच नव्हता. अजून याचं नाव ठेवलं नाही तुम्ही, मग त्याने सांभाळू शकत नाही त्यामुळे त्याने म्हटलं घेऊन जावं, उलट चांगली गोष्ट आहे. माऊ म्हणतो विहाननं नाव ठेवलंय बघा मिक्की माऊ. तुम्ही सांगा मिक्की माऊ ठेवूया का आपण? बनाना खात खात तिचं चालू आहे कार्टून बघायचं. केला बारीक मोरून टाकून घेतला. विहान कधी आला तर त्याचा पाय अडकाव नाही पडाव नाही म्हणून किचनचा प्लॅन जरा वेगळा आहे की तुम्हाला. तर गायज बघा ऊसाचा रस करून पिला आता आम्ही, आणि ते पण विदाऊट ऊस. आता तुम्ही म्हणाला हे कसं शक्य आहे, तर शक्य आहे. तुम्ही भारती बंगाली यूट्यूब चॅनलला जावा, तिच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला त्याची रेसिपी तोंडी समजेल. म्हणजे एवढी झालं होतं आणि त्यावर त्याचं बनवायचं चालू होतं आणि त्यांना काय बनवताना शूट केलं नाही, कारण फर्स्ट टाइम बनवलं होतं. म्हटलं कसं बनते आधी बघूया, मग नेक्स्ट टाइम सांगता येईल कसं बनवलंय. मग मीच माझं झाडलोट चालू होती ना, मग त्यामुळे शूट काय झालाच नाही. मग आता पिल्यानंतर समजलं की छान झालंय आणि मग माझ्या ब्लॉगमध्ये तोंडी रेसिपी सांगितली त्यांनी. आता नेक्स्ट टाइम ज्यावेळेला तो बनवेल त्यावेळेला मी पकडते त्याचा व्हिडिओ आणि शूट करूया आपण, आणि मग तुम्हाला रेसिपी सांगतो. तर गाईज एवढी सोपी आहे, काय बनवायची म्हणजे व्हिडिओ दाखवायची गरज पण नाही, पण सेम ऊसाचा रस लागतोय. तर गाईज रेसिपी एवढी सोपी आहे त्यामुळे मी शूट केले नाही. फर्स्ट टाइम ट्राय करत होतो त्यामुळे म्हटलं की पहिला मी ट्राय करून बघतो कसं होते बघतो, आणि मग तुम्हाला सांगतो, तुम्हाला सजेस्ट करतो. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा, एकदम सोपे आहे. थोडासा गूळ घ्यायचा, पुदिनाची पानं घ्यायची आणि लिंबूचा रस, परत काळं नमक आणि बर्फ आणि छोटासा अद्रकचा तुकडा, हे एवढं मिक्सरमध्ये ग्राइंड करून बारीक पेस्ट करायची आणि थंड बर्फाच्या पाण्यामध्ये मिक्स करायची आणि प्यायचं. ऊसाचा रस तयार. तर एवढी सोपी रेसिपी आहे गाईज. तर तुम्ही पण एकदा ट्राय करून मला सांगा नक्की कसं वाटतंय. आम्हाला तर छान वाटली, तुम्हाला कसं वाटतंय सांगा कमेंटमध्ये. विहान तर एवढा आवडीने पित होता तुम्ही विचारूच नका, ग्लास सोडतच नव्हता, एवढं त्याला आवडलं होतं. ते नवीन किटी बघा गाईज इथे येऊन बसले. बाहेर त्याला सोडलं होतं, परत म्हटलं बाहेर जायचा गेटमधून, त्यामुळे म्हटलं आपलं हे शॉपचा एरिया आहे इथं बस म्हटलं त्याला, आणि बघा कसं ओरडा लागले. अजून याचं नाव ठेवलं नाही तुम्ही. आज सकाळी तुम्ही बघितला ॲडन आणि किटीची, आता तो पण मी किटीच म्हणतो, दोघांची ओळखी झालेली आहे फायनली. शांत बसत होते. बाजूला किती सुंदर आहे ना गाईज बघा. रस्त्यावर असं जात होतं तर आम्ही त्यांच्याकडून घेतलं भैया लोकांकडून, आणि त्यांनी पण दिलं. ॲक्च्युली काय झालं गाईज सांगतो तुम्हाला. शेतातून आम्ही रिटर्न येत होतो, तर रिटर्न येताना काय झालं, ती दोघं जण चालत चालली होती आणि त्यांच्या मागं हे त्यांनी बोलले की जवळजवळ 100 मीटर मागं आलं, आणि कुठून आला असेल काय माहीत नाही. तिथं तर घर जवळ आसपास नव्हती, पण त्यांच्या मागे मागे हे आलं. मग त्याने उचलून घेत होते, रस्त्यात गाडी खाली वगैरे येऊ नये म्हणून उचलून घेतलं होतं. मग त्यांना विचारलं मी कुणाचा आहे, ते बोलले वो हमारे पीछे आ गया ऐसे ही, तो हम लेके जा रहे म्हणले. मग त्यामुळे मग त्यांना आम्ही मागितलं, त्यांनी पण म्हटले घेऊन जावा, असं कुठं तर गाडी खाली येऊ शकते, त्यामुळे म्हटले घेऊन जावा. ती पण मुलं चांगली होती म्हटले. आम्ही मग त्यांना थँक्यू म्हटलं. मग ते बोलले की मोसी कोई बात नाही, लेके जावा आप. म्हणजे ते आता इथं घर सोडून इकडं कामाला आलेले असत, मग त्याने सांभाळू शकत नाहीत, त्यामुळे त्याने म्हटले घेऊन जावं, उलट चांगली गोष्ट आहे. आणि आपल्याला पण हवं होतं ना मांजर, तर आम्ही घेऊन आलो फायनली. चला आता ह्याची काळजी घ्यायला लागणार आहे मला पण, कारण की बाहेर जर गेलं तर कुत्री आहेत आपल्या इथं, तुम्हाला माहीत आहे कुत्री, मग त्यामुळं त्याला जपायला लागते. सारखं मला मधून येऊन बघायला लागते की ते आहे का, कुठं बसले. तर इकडं आपल्या इथं नळ आहे ना, त्या बाहेर साईडला आहे का नाही बघा, पडदा हाला लागला आहे बघा, तिथं खेळत बसलेलं दुपारी. मी इथं त्याला दूध दिलं, दूध देऊन परत गेलो आतमध्ये, तर नंतर थोड्या वेळानं बघतो तर ते तिथं खेळत बसलं होतं. म्हटलं की चला आत खेळू, चला आत खेळू दे पण बाहेर जाऊ नको, म्हणून मी इकडं बॅक साईडला त्याला सोडलं की आतल्या मागच्या साईडला खेळलं तरी चालेल, पण बाहेर गेटच्या बाहेर गेलं तर मग कुत्री वगैरे बघतील आणि मग डाव धरतात कुत्री, त्यामुळे म्हटलं आतल्यात त्याला खेळू दे. आता विहान कसा खेळते बघा. मिक्की माऊ म्हणते, विहाननं नाव ठेवलंय बघा मिक्की माऊ. तुम्ही सांगा मिक्की माऊ ठेवूया का आपण, विहाननं नाव ठेवलेलं. बघा कसं खेळते बघा. विहाननं तर त्याचं बारसं घातलेलं आहे. आता गाईच खूप एक्सायटेड होतो घेताना, कारण की आम्हाला माहित होतं विहानला खूप आवडणार आहे, आणि तसंच झालं. विहानला खूप आवडते, त्याच्यासोबत दिवसभर खेळत असते. बॉल टाक, काय तर खेळणी टाक त्याच्यासोबत, असं करत असते. तुम्हाला दाखवतो आता काय.
बॉल टाकलाय, बॉल सोबत खेळायला लागले बघा मांजर. बघा कसं करतोय बघा. विहान काय दिलं तू? विहान बघा कसं करतोय बघा. तर गाईज बघा आत्ता मम्मी पप्पा त्याने आलेत आणि सगळेजण आम्ही जेवण केलो. मम्मी आत्ता बसल्या कारण की तिला आल्याला लगेच जेवायला जमलं नाही. हा थकवा आलता त्यामुळं पाठ टेकली होती तिनं, तेव्हा आत्ता जेवायला बसल्या. आणि सिया बघा वर तिकडं बनाना खात खात तिचं चालू आहे कार्टून बघायचं. बघा उगार खिडकीतनं वारं येते, छानपैकी खात बसल्या बघा. आज काय काय झालं का? आज समोरचा रस्ता जरासा केला, बारीक मुरुम टाकून घेतला. विहान कधी आला तर त्याचा पाय अडकाव नाही पडाव नाही म्हणून बारीक मुरुम हातानं चांगला पसरून घेतला आणि मागं करवंदाचं चिकू झाड लावलं. आणि त्यानंतर हे काय म्हणतात त्याला, समोर जे मुरमाचं म्हणजे कचरा लय झालता ना आपल्या कट्ट्याच्या समोरच खाली नाही का, सिमेंटचं सगळं पडलं होतं, स्लाब वेळ झाल्या रे. तर ते सगळं खंकर जे कडक झालं का नाही, जर खाली उतरलो केलं तर आपल्या पायाला टोचाव नाही. असं ती खडी पडली होती सिमेंटचे पेक झालेली, तर ती पायात टोचत्या. तर ती सगळी पारणे काढली काकांनी आणि मी सगळे गोळा करून एक ढीग लावलाय. आता ती टाकायचं आपल्या बांधावर टाकून सोडायचं, म्हणजे बांध पण कडक आणि मजबूत होतो या. आणि ते त्याचा खडीचा आणि कचऱ्याचा त्या उपयोग होतो या. कारण की दारात काय होणार, काळी शेतात आपण घर बांधायचं सगळी काळी माती भोवतानी दिसली पाहिजे. सगळं सिमेंटचं नको नाही ठेवलं. ते आम्ही हळूहळू करत राहणार आहे. कुठं जिथं राहिलं असेल ना, अजून काम चालू आहे त्यामुळे. आणि फक्त कसं आहे, आपण घर का तसं बांधलंय पक्क, तर पत्र्याचं शेड जर मारलं तरी आता 1,00,000 1,50,000 रुपये 2 लाख लागते एक खोलीला 10 बाय 10च्या. तर मग ते नको म्हणलं, आता आपल्याला एवढं याप करण्यापेक्षा पक्कच काढूया. म्हणजे कसं होतंय, शेतात राहिले एका दिवशी सगळे मिळून तर आपल्याला आरामशीर राहता यावं आणि शेतातलं जे सामान हे असतंय सगळं व्यवस्थित पक्क्या घरात व्यवस्थित ठेवता येतं ना, त्यामुळे ते पक्क घर बांधायला आहे. आणि कसं होतंय, घर बांधायचं म्हणलं तर विचार करूनच बांधायला लागतोय. त्यामुळं आपलं बांधलंय. मला जसा विचार आला की चला शेडला जेवढा पैसा लागतोय 2-3 लाख रुपये लागायचं, त्यापेक्षा नको म्हणलं आपलं पक्क काढायचं. आणि काळं रान आहे ना, त्यामुळं मग पक्कच असलेलं चांगलं. कारण की पत्र्याचं जरी काढलं तरी मग मेंटेनन्स परत 2-3 वर्षानंतर आणि काय ना काय तर त्याला कामं निघणार. आणि त्यात म्हणजे त्यापेक्षा म्हटलं पक्कच काढू. आणि शेत जरा थोडंसं खाली आहे, तर सगळीकडनं जर पाणी आलं तर तिथं खाली जास्त येतंय पाणी शेतात. शेतात पाणी लय साठतंय. त्यामुळे मग आम्ही काय केलं, पाणी पण साठणार आणि आपलं पत्र्याचं जर केलं तर पत्र्यात लवकर ती पत्रा गंजणार, म्हणून आम्ही पक्क काढून उंच काढलं. आणि शेताच्या पाण्याचा बी आपल्याला हे होत नाही, म्हणजे अडचण होत नाही. काम कुठं पर्यंत आला? काम आपलं आतलं हॉल झाला, आता उद्या बेडरूम. हॉल पूर्ण झाला? हॉल पूर्ण झाला. तर गाईज काय झालं, उद्या बेडरूम होणार. आणि किचन तुम्हाला किचन का काढलं नाही, तर किचन आम्ही साधं सिंपल शेतात काढलं. किचनचा प्लॅन जरा वेगळा आहे, ते तुम्हाला पुढं बघायला मिळेल. मला सारवलेली चूल आणि असं साधं सिंपल जरा करायचं आहे. त्यामुळं किचनचं आम्ही मोठ्या बांधकाम काय करत बसलो नाही, की पैसा पण जास्त जाणार आणि आपल्याला टेन्शन पण. उगाच पैसा लोकांचा घेऊन करण्यात काय अर्थ नाही. हळूहळू जे 2 आपलं रूम पाहिजे होत्या गरजेच्या होत्या, तेव्हा 2 रूम काढल्या. आणि किचन आम्ही पत्र्याचं खाली काढणार आहे, असं फुलं आपलं जाळी टाईप. म्हणजे कसं मैदानात राहते आणि शेतात जरा असं बरं वाटतंय चुलीचं एरिया. चला तर गाईज आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.